जनता न्यूजच्या मुख्य संपादिका आरती कोरडे आणि उपसंपादक किशोर सोनवणे यांची निवड। सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव। बीड D.6 प्रतिनिधी लोकप्रिय चॅनेल जनता न्यूजच्या मुख्य संपादिका आरती कोरडे यांची अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी उपसंपादक किशोर सोनवणे यांची संघटकपदी तर राजश्री शिंदे यांची महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली। याबाबत अधिक माहिती अशी की लोकप्रिय चॅनेल जनता न्यूजच्या मुख्य संपादिका आरती कोरडे व उपसंपादक किशोर सोनवणे हे दोघेही पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। त्यांनी आतापर्यंत सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोरख दशरथ थोरात यांनी बीड जिल्हा अध्यक्ष शीतल जाधव आज दिनांक 6 जून 2025 रोजी बीड शहरातील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार आत्माराम वावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निवड करण्यात आली। आरती कोरडे यांची अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश अध्यक्षपदी, उपसंपादक किशोर सोनवणे यांची संघटकपदी तर जनता न्यूज महाराष्ट्र चॅनल व्यवस्थापक राजश्री शिंदे यांची महाराष्ट्र सचिवपदी निवड करण्यात आली। निवडीनंतर आरती कोरडे, किशोर सोनवणे आणि राजश्री शिंदे यांचा संपादक आत्माराम वावरकर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोरख दशरथ थोरात, पत्रकार शिवप्रसाद सिरसाट यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। आरती कोरडे, किशोर सोनवणे आणि राजश्री शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून आज चिटकून वा राहतो थोडं इकडे मावशी सारखा थोडं। आज 6 जून 2025 राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं आज जनता न्यूजच्या मुख्य संपादिका सौ आरती कोरडे सगळे बसत नाही का यांची अण्णाभाऊ साठे विकास मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे। या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना आपण निवडपत्र देऊन त्यांचे या ठिकाणी स्वागत करून त्यांना शुभेच्छा देत आहोत। यानंतर जनता न्यूजचे उपसंपादक किशोर संजय सोनवणे यांचीही आपण अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र संघटकपदी निवड केलेली आहे। तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। यानंतर तिसरी निवड या ठिकाणी आपण करतोय सौ राजश्री दिलीप शिंदे यांची सुद्धा निवड या ठिकाणी केलेली आहे। अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टी महाराष्ट्र राज्याच्या सचिवपदी त्यांची निवड झालेली आहे। सर्व निवड झालेल्या या अध्यक्ष, सचिव आणि ही निवड संस्थापक अध्यक्ष आहेत अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळ झोपडपट्टीचे गोरख दशरथ हे माझ्यासोबत उपस्थित आहेत। यासोबत पत्रकार शिवप्रसाद सिरसाट या ठिकाणी उपस्थित आहेत, ह्या ताई उपस्थित आहेत, ह्या ताई उपस्थित आहे। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण त्याची निवड केलेली आहे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा। आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा। आपण चांगल्या पद्धतीने काम करावं आणि आपल्या ज्या लोकांना सर्वांना न्याय देऊन आपण आपलं काम उज्ज्वल करावं। आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा। यानंतर या संघटनेचे गोरख साहेब आपलं मनोगत जय भीम, जय भाऊजी। मी अण्णाभाऊ साठे विकास महिला मंडळाचं काम महाराष्ट्रामध्ये करतोय। पुणे, औरंगाबाद, नगर आणि बीड तर हे जे आता पत्रकार चॅनलवाले ह्यांची निवड पहिल्यांदा मी इथे केलेली आहे आणि नगरला एक पत्रकार आहे आपलं आणि पुण्यामध्ये 2 पत्रकार आहेत आळंदी आणि माझी संघटना पण तिथं चालू आहे, आळंदीत चालू आहे, पुण्याला चौकून येणार त्याला थोडा छोटा आणि मी सामाजिक कार्यकर्ते चौक कुठल्या संघटनेमध्ये काम करत नाहीये आणि हे पत्रकार लोक साहेब लोक जी माझ्याशी आमचं जी आता जी माझे काम करते ती चौकड आहे। टीव्ही चॅनलला, युट्यूबला, फेसबुकला आणि छोटा म्हणजे मी जयंत्या पण साजऱ्या करतो। काही लोकांच्या काम सुद्धा मी काही अधिकाऱ्यांना जाऊन तिथं गोरगरिबांच्या घरकुलच्या मला
कुणाच्या रोडवर हातगाडी असेल त्याच्या काही लोनच्या कशाच्या साहेब लोकांना जाऊन तिथे विनंती करू की ते सुद्धा गोरगरिबांची कामं करतो आपण. कुठं एखाद्या महिलावर जर अन्याय झाला तर कुठं रानात म्हणा कुठं काय अनेक कसल्या खराब विषयावर तिथं पण मी मदतीला पडतोय. माझ्याकडे पुरावे पण सगळे येतात आणि 20 ते 22 वर्षापासून चॅनलला पण काम करतो. यांना जी निवड केली यांच्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र लेवलला शुभेच्छा त्यांच्यासाठी.